अर्धा इंची नकाशे. पाव इंची नकाशांचे समान 4 भाग करून या 4 भागांना उपदिशा यांनी निर्देशित केलेले असते. यामुळे 1 इंचाला 2 मैल असं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा स्वरूपाचे किंवा अशा प्रकारांचं आपल्याला हे नकाशे तयार होताना दिसतात. म्हणून या नकाशांना अर्धा इंची नकाशे असं म्हटलेलं पाहायला मिळतं. या नकाशांचं अंकप्रमाण हे 1 1,00,000 आणि शब्दप्रमाण हे 1 इंचास 2 मैल इतकं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या नकाशांमध्ये अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार हा 30 मिनिट अक्षांश ते 30 मिनिट रेखांश इतका असलेला पाहायला मिळतो. या नकाशांमध्ये समोच्च रेषांतर हे 40 मीटर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1 इंची नकाशे. 1 इंची नकाशांमध्ये पाव इंची नकाशांचे समानच 16 भाग करून त्यांना 1 ते 16 पर्यंत क्रमांक देऊन नकाशे तयार केले जातात. या नकाशांचे प्रमाण 1 इंचास 1 मैल असते आणि म्हणून या नकाशांना 1 इंची नकाशे असे म्हटले जाते. या नकाशांमधून एखाद्या क्षेत्राची सविस्तर व सखोल माहिती ही उपलब्ध होत असते. नकाशाचे अंकप्रमाण हे 1/50,000, अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार 15 अक्षांश ते 15 रेखांश इतकं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समोच्च रेषांतर या प्रकारच्या नकाशांमध्ये 20 मीटर इतके असलेले आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ 46p बाय नॉर्थ ईस्ट अशा स्वरूपाचे नकाशे हे आपल्याला 1 इंची नकाशे म्हणून ओळखले जातात. शेवटचा प्रकार याच्यामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे नागरी व पर्यटन स्थळांचे नकाशे. 1 इंची नकाशाचे समान 4 भाग करून या भागांना उपदिशांच्या अक्षरांनी निर्देशित केलेले असते. या नकाशामधून एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशाचा सविस्तर व व्यापक स्वरूपात त्याची माहिती आपणास मिळू शकते. नकाशाचे अंकप्रमाण हे 1/25,000 इतके असते. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार हा 5 मिनिट अक्षांश ते 5 मिनिट रेखांश इतका असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर या प्रकारच्या नकाशांमध्ये समोच्च रेषांतर हे 10 मीटर्स किंवा त्यापेक्षा कमी असू शकतो. या पद्धतीने भारतीय स्थलनिर्देशक नकाशांचे प्रकार आपल्याला लक्षात येतील. याचा पुढचा भाग आपण डायग्रॅमवरून आपण याच्याविषयी चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे एक टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये या प्रकारच्या नकाशांची माहिती आपण सविस्तरपणे घेणार आहोत. धन्यवाद.